MIS रिपोर्ट. लास्ट लेक्चरमध्ये आपण MIS कसं जनरेट करायचं ते बघितलं. आता MIS रिपोर्ट कसा प्रेझेंट करायचा ते बघणार आहोत. हा वरती आपला डेटा आहे. याच्यावरून आपण प्रॉडक्ट वाईज रेव्हेन्यूचा MIS रिपोर्ट प्रेझेंट करणार. तर फर्स्ट स्टेप आहे सिलेक्ट डेटा, इन्सर्ट, पिवट टेबल, एक्झिस्टिंग वर्कशीट, लोकेशन, ओके. इथे फील्ड्स घेणार आपण प्रॉडक्ट नेम, रेव्हेन्यू आणि प्रॉडक्ट आयडीचं फील्ड फिल्टर्समध्ये ड्रॉप करणार. हा आपण प्रॉडक्ट वाईज रेव्हेन्यूचा MIS रिपोर्ट प्रेझेंट केला. आता इथे आपल्याला सिलेक्टेड प्रॉडक्टचा रेव्हेन्यू बघायचा असेल तर इथे ॲरोला क्लिक करायचे, सिलेक्ट मल्टिपल आयटम्स चेक करायचे आणि ऑलवर क्लिक करून आधी सगळा डेटा अनचेक करायचा आणि मग सिलेक्टेड प्रॉडक्टवर क्लिक करायचे. समजा आपल्याला PDS 02 हवं आहे आणि PDS 05 हे दोन प्रॉडक्ट हवे. ओके. तर तेवढाच डेटा इथे MIS रिपोर्टमध्ये दिसणार. परत सगळे प्रॉडक्ट्स हवे असतील तर ऑलवरती क्लिक आणि ओके. हा होता आपला MIS रिपोर्ट. आता याच्यावरनं आपल्याला जर चार्ट बनवायचा असेल, ॲनालाइज, पिवट चार्ट, इथे आपण पाय चार्ट चूज करणार. ओके. हा ओव्हरलॅप झाला आहे चार्ट, त्याला आपण ड्रॅग करून प्रॉपर प्लेसवरती ड्रॉप करणार. याची साईज लहान करायची असेल तर आपल्याला साईज लहान करता येते. हा होता हे जे प्रॉडक्ट वाईज रेव्हेन्यू आहे त्याचा चार्ट. याचं टायटल चेंज करायचं असेल तर इथे क्लिक करायचे आणि न्यू टायटल द्यायचं. काय हवं आहे ते. आता आपल्याला हवं आहे इथे रेव्हेन्यू. इथे बाहेर क्लिक करायचं. आता याच्यावरती आपल्याला जो काही आपला रेव्हेन्यू आहे तो इथे डिस्प्ले व्हायला हवा असेल तर वरती डिझाईनमध्ये स्टाईल्स आहे. आपण एखादी स्टाईल त्याला अप्लाय करूया. डिझाईन मेनू आणि इथे स्टाईल, त्या स्टाईलवर क्लिक केलं की आपल्या चार्टला पण ती स्टाईल अप्लाय होणार. आता इथे जो रेव्हेन्यू आला आहे तो पर्सेंटेजमध्ये आणि आपल्याला व्हॅल्यूमध्ये डिस्प्ले करायचं आहे. तर त्या पर्सेंटेजवर राईट क्लिक करायचं, फॉर्मॅट डेटा लेबल्स, इथे पर्सेंटेज अनचेक करायचे, व्हॅल्यूला चेक करायचे, क्लोज. आता इथे रेव्हेन्यू आपल्या एक्झॅक्ट ज्या व्हॅल्यू आहेत त्याप्रमाणे इथे डिस्प्ले झाला आहे. हा आपण प्रॉडक्ट वाईज रेव्हेन्यूचा पाय चार्ट बनवला. आता इथे पण चार्टमध्ये आपल्याला सिलेक्टेड आयटम्स दाखवायचे असतील तर आपण तसे दाखवू शकतो. इथे आपल्याला नोटबुक 1 आणि फोन्स PX2 तेवढंच आपल्याला फिल्टर करून दाखवता येतं. परत सगळा डेटा दाखवायचा असेल तर सिलेक्ट करा. असा आपण MIS रिपोर्ट जी सिलेक्टेड फील्ड्स हवी असतील किंवा सगळ्याचा ऑल प्रॉडक्टचा हवा असेल तर तो प्रेझेंट करता येतो. हे होतं MIS रिपोर्ट.